ಕರೆಯೊಂದು ಬರ್ತಾ ಇದೆ ಡಾಕ್ಟರ್ ಸರ್. ಹಲೋ, ನಮಸ್ಕಾರ. हा नमस्कार, रुपाली देसाई बोलते मी. हां मॅडम, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, रुपाली देसाई बोलते मी. माझा प्रश्न असा होता की पहिल्यांदा ज्यावेळेला आपल्याला ढास चावतो त्यावेळेलाच आपल्याला ते डेंग्यूची हे होते का, लागण होते का? मॅडम, त्यामध्ये मी आत्ताच सांगितल्यासारखं जर त्या डासांनी डेंग्यूच्या एखाद्या पेशंटला चावलं असेल आधी आणि मग तुम्हाला येऊन चावला तरच तो डेंग्यू तुम्हाला होऊ शकतो. कारण डेंग्यूचे जे विषाणू असतात ते डासामध्ये नसतात, ते मनुष्यामध्ये असतात. त्यामुळे जर तो डास पहिलं कुठल्या तरी डेंग्यूच्या पेशंटला चावून नंतर येऊन तुम्हाला चावला तर ती शक्यता असते. आणि त्या शक्यता कशी असते म्हणजे त्या डासामध्ये तो व्हायरल टायटर किती असतो, म्हणजे जर त्याच्यात व्हायरस जास्ती असतील तर एकाच बाईटमध्ये सुद्धा तुम्हाला डेंग्यू होऊ शकतोय. तर ते डासांनी पहिलं डेंग्यूच्या पेशंटला चावलंय की नाही आणि त्याच्यामध्ये व्हायरस किती जास्त आहेत ह्याच्यावरती तुम्हाला डेंग्यू होणार की नाही ह्याची शक्यता असते. थँक्यू सो मच मॅडम कॉल केल्या.